पाहायला मिळतंय। सध्या आपण परळचा राजाची दृश्य आपण पाहू शकतो की प्रभू श्रीरामाच्या अवतारामध्ये परळचा राजा या वर्षी अवतरला होता आणि प्रभू श्रीरामाच्या रूपातील परळचा राजा आता गिरगावच्या दिशेने मार्गस्थ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण परळमध्ये जे आहे ते भगवा रंगाने संपूर्ण परळ जे आहे ते नाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सकाळी 6:30 वाजता परळच्या राजाची आरती संपन्न झाली। त्यानंतर 7 वाजता परळच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। मुंबईतील पहिली मिरवणूक असते ती सुरुवात जी आहे ती परळच्या राजाच्या मिरवणुकीपासून होत असते। नरे पार्क या ठिकाणी या परळचा राजा श्रीरामाच्या रूपामध्ये जो आहे तो अवतरला होता आणि तीच आता विसर्जन मिरवणूक जी आहे ती विसर्जन मिरवणूक सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही विसर्जन मिरवणूक जी आहे ते परळच्या या नरे पार्क मैदानातून KM हॉस्पिटल पासून भारत माताच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळेल आणि संपूर्ण गणेश भक्तांचा उत्साह जो आहे तो गणेश भक्तांचा उत्साह आपल्याला शिगेला पोचलेला पाहायला मिळतो। एकीकडे पावसाची मुसळधार पावसाची मुंबईमध्ये हजेरी आहे तर दुसरीकडे गणेश भक्तांचा उत्साह जो आहे तो उत्साह खरं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। या वर्षी आपण पाहायला गेलं तर जवळपास 10 ते 11 दिवस बाप्पाची मनोभावे पूजा केल्यानंतर 11व्या दिवशी आजच्या दिवशी जे आहे ते बाप्पाला निरोप देण्याची वेळ आलेली आहे। निरोप देत असताना अगदी जल्लोषाच्या वातावरणामध्ये आणि पावसाच्या हजेरीमध्ये सर्व गणेश भक्त जे आहेत ते तल्लीन होऊन नाचताना आपल्याला पाहायला मिळतात।